आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबई उपनगर जिल्हा हा पूर्वीचा ठाणे जिल्ह्याचा भाग होता। बांद्रा ते दहिसर व सायन ते मुलुंड असे पूर्व पश्चिम पसरलेल्या या मुंबई शहरात 222 आदिवासी पाडे आहेत। यांचा सवय श्रमिक मुक्ती आंदोलन या संघटनेने अनेक प्रयत्नानंतर सतत पाठपुरावा शासनाकडून करून घेतला। सरकारच्या या सर्वेमध्ये काही आदिवासी पाडे राहूनही गेले आहेत। हा सर्वे अहवाल शासनाने प्रकाशितही केला आहे। आदिवासी पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आले, तसेच आरे दूध वसाहत, चित्रनगरी, कृषी उद्योग, कोकण विकास महामंडळ, न्यूझीलंड हॉस्टेल, SRP बल गट फ्रॉम 8 फोर्स 1 मॉडर्न बेकरी, केंद्रीय कुक्कुट पालन केंद्र, मेट्रो कारशेड, गोरेगाव मुलुंड भोगदा प्रकल्प असे अनेक प्रकल्प या जंगलात आलेत। भविष्यातही बरेच येऊ घातले आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे दुग्ध वसाहत येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत। वाढत्या झोपडपट्ट्यांप्रमाणेच जंगलाच्या जवळपास असलेल्या बिल्डरांनी देखील हे जंगल पोखरलेले आहे। तिथे नैसर्गिक जंगल जाऊन सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे। तसेच झपाट्याने झोपडपट्ट्या वाढत आहेत। मुंबई शहरातील आदिवासी समाजाने राखलेली ही नैसर्गिक जंगल वाचली पाहिजेत। तिथे राहणाऱ्या आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे। जंगलाचा हा विषय आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे। इथे राहणारे आदिवासी स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, कारण सरकार ज्या प्रकारे विविध प्रकल्पांना जमिनी देत आहे, त्यामुळे आदिवासी विस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यात सरळ आदिवासींचे हक्क नाकारले जात आहेत। आदिवासी हित रक्षणासाठी अस्तित्वात असलेले कायदे लागू न करता त्यांना दुर्लक्षून तिथे आदिवासी राहत असतानाही ते इथे राहत नाहीतच अशा प्रकारची आदिवासींवर अन्याय करणारी सरकारची भूमिका दिसते। खुद्द महाराष्ट्राच्या राजधानीत आदिवासींची होणारी परवड थांबली पाहिजे, गावठाणे मंजूर झाली पाहिजेत, शेतजमिनीचे प्रश्न सुटले पाहिजेत, वन हक्क कायदा 2006 ची अंमलबजावणी झाली पाहिजे, जातीचे दाखले मिळाले पाहिजेत व सर्व नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत। यासाठी विधानसभेच्या अधिवेशनानिमित्त मुंबई शहरातील मूळनिवासी भूमिपुत्र आदिवासींनी आझाद मैदानात दिनांक मार्च 21 रोजी धरणे आंदोलन केले। मुंबईतील आदिवासी पाडे व गावठाण्यातील विविध प्रश्नांच्या मागणीसाठी आझाद मैदानामध्ये विठ्ठल लाड यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन, विविध संघटनांचा मृत्यू पाठिंबा। महाराष्ट्र आदिवासी मंच अरे वन हक्क कायदा लागू, अरे वन हक्क भारत माता की, कष्टकरी शेतकरी संघटना, अरे कष्टकरी शेतकरी संघटना। आपण काय काळ पडत नाही धुनाने, अजून किती पडणार? त्यांना काळजी आहे तिकडे येत नाहीत, ते काही एसी केबल सोडत नाहीत। त्यांना माहिती आहे ते इकडे आले की नंतर टिकावं लागणार नाही, त्यामुळे ते एसी केबल मधून बाहेर पडत नाही आणि आपण या आंदोलनातून बाहेर पडायचं नाही। त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू द्या। विठ्ठल भाऊ, मी आता येतानाच गाडीमध्ये एक आर्टिकल लिहिलं, कार्यकर्ता असलो तरी नोकरी म्हणून पत्रकारिता केलेली आहे, त्यामुळे मी आता येताना एक आर्टिकल लिहिलं। ते असं आहे की आपल्याला आपल्या उद्या घेरा टाकलाय, मोठा घेरा, हे जे दिसतंय ना असाच घेरा, तो फक्त इथंच नाही, तो आपल्या घरादारात आहे, आपल्या अख्ख्या मुंबईत आहे, अख्ख्या महाराष्ट्रात आहे। कसं ते सांगतो, विठ्ठल भाऊ तुम्ही 2-4 लोक, आपला गणेश वगैरे सगळे तुम्ही गेलात, पण कोणताही कार्यक्रम असो तुमचा या ठिकाणी आज आझाद मैदानात सन्माननीय विठ्ठल भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी आलेले आहेत आणि या सर्व हजारो आदिवासींचा या कष्टकरी शेतकरी आदिवासी संघटनेचं म्हणणं असं आहे की जे गावठाण आहेत ते त्यांच्या ते या आदिवासींच्या नावावर करा। ते ज्या जमिनी वर्षानुवर्ष कसतायत त्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत आणि ही मागणी मला वाटतं काही वेगळी किंवा गैर नाही आहे, ही नैसर्गिक मागणी आहे जी अनेक वर्ष सगळे आदिवासी मिळून लावून लढतायत आणि सरकार त्याची दखलच घेणार नसेल तर मग या सामान्य माणसांकडे पर्याय काय उरतो? तर आज परिस्थिती महाराष्ट्रातली देशातली अशी आहे की सत्ताधारी लुटायचं सोडत नाहीत आणि जे विरोधक आहेत ते घरात बसायचं थांबत नाही। त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य माणसातूनच पर्याय पुढे येईल आणि तो आला पाहिजे, यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत की यापुढे कदाचित ती सामान्य माणसंच राजकीय पद्धतीचं काम करायला सुरुवात करतील। अर्थातच कारण या आदिवासी असतील, दलित असतील, कष्टकरी महिला असतील, सगळा कष्टकरी वर्ग आहे, शेतकरी आहे, अल्पसंख्याक समुदाय आहेत। आज जे देशात जे वातावरण आहे या सर्वांची दखल घ्यायला कोणी तयार नाही आहे।
या सर्वांचं नेतृत्व सोडच, पण यांची साधी दखलही घ्यायला जर तयार नसतील तर या माणसांनीच स्वतःचं नेतृत्व करावं हा आणि हा पुरोगामी चळवळीचा खूप आधीपासूनचा नारा आहे. हमारे गाव में हमारा राज जेव्हा आम्ही असं म्हणत होतो किंवा आमचा ज्याचा प्रश्न त्याचं नेतृत्व लोकांच्या संघटनेमार्फत आम्ही ते म्हणत होतो ते आज रस्त्यावर उतरून ते सिद्ध करण्याची गरज आलेली आहे असं वाटतं. आणि म्हणून आम्ही एका वेगळ्या पर्यायाच्या ॲक्च्युली खरं तर आदिवासी, अल्पसंख्याक, दलित, महिला, शेतकरी, कामगार या सगळ्यांच्या जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ह्यांना फसवलं गेलेलं असल्यामुळे जे नेते मंडळी उभा राहिलेले आहेत आज त्यांना इकॉनॉमिकली मोठे झालेले आहेत किंवा EVM सारख्या मशनेचा घोटाळा करून ते आज नेतृत्व करत आहेत. पण आमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांचा आवाज उठवणारी एक ताकद, शक्ती ह्याच जनतेतून एक निर्माण होते आणि त्याचं नेतृत्व हीच मंडळी करणार आहेत. आम्ही ते सिनेमाच्या माध्यमातून मांडत आहोत आणि सिनेमाला हे सत्ताधारी लोक विरोध करत आहेत. विरोध करण्यासाठी त्यांनी काही कायदे तसे तयार केले आहेत. आत्ताच नवीन कायदा 2024ला त्यांनी असा करून ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये जे परीक्षक असतात, जे सिनेमाचं परीक्षण करणारे ते परीक्षक, त्यांची नावं जाहीर करायची नाहीत. त्या परीक्षकांनी निर्माता, दिग्दर्शकाबरोबर बोलायचं नाही आहे, ते समोर येणार नाही आहेत. RTI खाली जरी माहिती मागितली तरी त्यांचं नाव एक्सपोज केलं जाणार नाही असा कायदा केला आहे. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तिथं जेवढे पण परीक्षक भरले आहेत ते सगळे एका विशिष्ट वर्गाची लोक भरलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की अशी विशिष्ट वर्गाची लोक म्हणजे डायरेक्टच बोलायचं म्हणलं तर एका ब्राह्मण जातीची लोक तिथं भरून ठेवलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त वैदिक धर्माचे राखण करणारे आहेत. त्यामुळे बहुजनांचे जेव्हा जेव्हा विषय येतील, बहुजनांच्या जेव्हा जेव्हा व्यथा कथा मांडणारे सिनेमे येतील तेव्हा तेव्हा ते विरोध करतील. म्हणून आमचं म्हणणं आहे की हे उकडून फेकून दिलं पाहिजे आणि असे कायदे हे लोकांच्या समोर न येता हे कायदे त्यांच्या फायद्यासाठी करून घेत आहेत. ते कायदे उकडून फेकले पाहिजेत आणि ह्यासाठी आम्ही ह्या संघटनेसोबत आहोत आणि ही संघटना आमच्यासोबत आहे. आम्ही वेगळे कोण नाही आहोत, आम्ही एकच आहोत. हा पिक्चरचं टायटलच हल्लाबोल आहे आणि हा हल्लाबोल काय वेगळं नाही आहे. हे आमच्या चळवळीचं एक घोषणा आहे, ब्रीदवाक्य आहे. जिथे जिथे आमची वाडी मोडी आमची घर तोडी असे होते वनाधिकारी. आमची वाडी मोडी आमची घर तोडी असे होते वनाधिकारी. आमच्या कष्टाची भाकरी खाद्यात टाकली असे वन अधिकारी. हो आमच्या कष्टाची भाकरी खाद्यात टाकली असे वन अधिकारी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी जाणवते देवा आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी मानवते देवर करी. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. त्यांनी जे शेती लावून शेतात खड्डे केले असे कसे वनाधिकारी. त्यांनी जे शेती लावून शेतात खड्डे केले असे कसे वनाधिकारी. त्यांनी शेताची नासधूस अशी केली वन अधिकारी हो. आमच्या कष्टाची भाकरी खड्ड्यात टाकली असे वन अधिकारी हो. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी मानवतेचे वारकरी. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी मानवतेचे वारकरी. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. त्यांनी फळं चोरली, त्यांनी भाजी चोरली असे कसे वनाधिकारी. त्यांनी फळं चोरली, त्यांनी भाजी चोरली असे कसे वनाधिकारी. अशी त्यांनी फळं चोरली, त्यांनी भाजी चोरली असे कसे वनाधिकारी. त्यांनी दादागिरी दाखवली असे वन अधिकारी हो. दादागिरी दाखवली असे वन अधिकारी हो. आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी, आम्ही आदिवासी मानवतेचे वारकरी. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. आम्ही कष्टकरी शेतकरी, आम्ही आदिवासी हो. जिंदाबाद. बघा हे जे गाणे जे बनवलंय त्याच्यामध्ये एवढंच लिहिलंय की ज्या आपल्यावरती जे फॉरेस्टने अत्याचार केले होते आपण एवढी मेहनत करून वाढे लावल्या. हिस्सामध्ये बाहेर मेहनत केली होती.
एप्रिल आणि मेचं ऊन काय असतं, त्या उन्हामध्ये आपण वाड्या केल्या आणि एवढी 60 फुटाची असे वाडी करून तेवढ्यामध्ये आपण मेहनत घेतली आणि फॉरेस्टवाल्यांनी ती पुढे सर्व नासधूस करून टाकली. आपण एवढी मेहनत आपली ते खड्ड्यात टाकायला ते पण घाबरले नाही. पुढे काय आलं की शेती लावली, शेत आलं लावण्यासारखं आणि ते लावून पण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी खड्डे काढले त्याच्यामध्ये. जे हातीगत आहे ती हातीगत हे गाण्यामध्ये लिहिलंय. मला ते झालं काय बरेच दिवस मी काय बोलतोय. जिंदाबाद. आता एक सरांचं गाणं आहे, काम घालणारा काम करणारा आदिवासी जागा झाला तुझी चालली काम घालणारा काम करणारा आदिवासी जागा झाला. याव मुंबईतला याव मुंबईतला आदिवासी जागा झाला. पुरे नसे हो पोटी आम्हाला त्यांनी नसे हो खाता कराला. पुरे पोटे हो नसे आम्हाला त्यांनी नसे अंत सरकारला नोटीस देऊन घर पाडून घेती काढून घेतीच देऊन घरे पाडून घेती काढून अंदेव रोडवर आम्हाला याव मुंबईतला याव मुंबईतला आदिवासी जागा झाला. याव मुंबईतला याव मुंबईतला आदिवासी जागा झाला. आदिवाशांना काढे रोडवर 2006 मध्ये विधान वाजून दिले हो कायदे आम्हाला. याव मुंबईतला याव मुंबईतला आदिवासी जागा झाला. काम घालणारा काम करणारा आदिवासी जागा झाला. जिंदाबाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.